नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या प्रोमोमध्ये अनिशा काव्याला फोन करते आणि त्यावेळेस पार्थसुद्धा झोपलेला असतो. अनिशा काव्याला म्हणत असते, पार्थला त्रास झाला की तुला त्रास होतो. पार्थला काही हवं असलं तर तुझा जीव कासावीस होतो. मग हे प्रेम नाहीये तर काय आहे काव्या? तू पार्थशिवाय कोणताही विचार करू शकत नाहीस. मग हे प्रेमच आहे आणि तुला ह्याची जाणीव कशी होत नाहीये? समजून घे स्वतःला आणि तुझ्या प्रेमाला कबूल कर आणि तू सांगून टाक की पार्थ, तुमच्यावरती माझं खूप प्रेम आहे आणि मग तुमचा संसार खूप छान होईल बघ तू. तर नंदिनी मात्र खूप अस्वस्थ आहे, कारण तिचा आनंद निवास गेलेला आहे आणि बाप्पासमोर ती उभारून प्रार्थना करत असते आणि म्हणते, माझं आनंद निवास मला परत मिळवून द्या बाप्पा. माझी काही चूक नसताना एवढी मोठी शिक्षा मला कशासाठी? मी अशी काय चूक केली ज्यामुळे मला अशी शिक्षा मिळत आहे आणि माझा आनंद निवास माझ्यापासून हिरावून घेतला आहे? मी आता काय करू आणि कोणता मार्ग शोधू जेणेकरून माझा आनंद निवास मला परत भेटेल? दरवाजाच्या बाहेर एक अनोळखी व्यक्ती असते आणि ती म्हणत असते, मी तुला ह्या कोड्यातून बाहेर काढू शकतो. आणि त्याला पाहून नंदिनीच्या चेहऱ्यावरती स्माईल येते. अनोळखी व्यक्तीमुळे नंदिनीला तिचा आनंद निवास मिळेल की जीवा आणि नंदिनीच्या नात्यावरती परिणाम